थँक्यू. आज नसतीस तर धडपडलेच होते मी. पण तू. मी शिवानी. शिवानी? इथेच राहते तुझ्यासारखी, पलीकडच्या खोलीत. काय? इथे राहतेस? मला माहितच नाही. पण मला माहितीये ना, तू मनू बरोबर. तुझी आई पण राहते ना तुझ्यासोबत. त्या कुठे आहेत? अगं तिला शोधायला चालले होते. मेणबत्ती कुठे ठेवली तिला माहितीये ना. खोली बाहेर गेले आणि मला काही कळलंच नाही. आणि मला कळलं की तुझा गोंधळ उडालेला आहे. गद्रे, आपल्याकडचा स्टॉक संपत आलाय. क्लायंट्स रोज फोन करतायत. मोठे मासे छोटे मासे सगळ्यांनाच नाराज करून नाही चालणार. प्रशांतला म्हणा आराम बास झाला. नवं कुणीतरी शोध. जुनीच घोडी किती दिवस नाचवणार आहे. आणि त्याला म्हणाव जरा सांभाळून, धोका अजून संपलेला नाहीये. ठीक आहे, त्याचा फोन आला की सांगतो मी त्याला. फार वेळ थांबता येणार नाही आपल्याला. काम लगेच सुरू झालं पाहिजे. जर तू काही खाल्लंच नाहीस तर तू आजारी पडशील ना. हे बघ, तू जर काही खाल्लंस ना तरच तुझ्यात ताकद येईल. आणि अंगात ताकद असेल ना तरच तुला बाहेर जाता येईल इथून. आपले शिंदे साहेब आलेच नाही आणि कालपासून दिसले सुद्धा नाही. तुम्ही कुठे पाठवलं का? नाही, मी सुद्धा गेलो असतो, पण लास्ट टाइम प्रशांतला पकडताना चूक झाली. नाही 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 कानविंदे, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी शिंदेना कुठेही पाठवलेलं नाही. त्यांची बदली झाली. डिपार्टमेंटनेच त्यांची ट्रान्सफर केली आहे. मग आता काय? आता काय, नवीन ऑफिसर येईल. कोण? माहित नाही. मला सुद्धा तुमच्या इतकीच उत्सुकता. हॅलो मंगेश, अरे कधीचा फोन ट्राय करते मी. का करतेस? का डिस्टर्ब करतेस? मी आता महत्वाच्या कामात आहे. मला आता बोलता येणार नाही म्हणूनच फोन कट केला होता मी. याचा अर्थ कळतो तुला? आणि एखादा माणूस कामात असेल ना तर त्याला सतत फोन करून त्रास देऊ नये. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही? कॉमन सेन्स आहे आम्हाला. शक्य असेल ना तर वापरत जा. आणि मला पुन्हा फोन करू नकोस. बाय. सब इन्स्पेक्टर नमिता नार्वेकर रिपोर्टिंग सर. आकाश केतकर, CID. आय नो सर. मी नमिता नार्वेकर. मी NCC बेस्ट कॅडेट सलग 3 वर्ष सर. सर मी स्विमिंग चॅम्पियन सुद्धा आहे सर. सलग 4 वेळा मी नॅशनल लेवलला जाऊन आली आहे सर. सर ते ट्रेकिंग माउंटेनिअरिंग माझा कुणीच पकडू शकत नाही सर. तुम्ही एक काम करा, उद्या तुमची सगळी सर्टिफिकेट्स इथे घेऊन या. मी कानविंदेंना सांगून त्यांना फ्रेम करून घेतो आणि इथे लावायला सांगतो. इन्स्पेक्टर नमिता. सर प्रत्यक्ष फील्डवर हे अवॉर्ड्स वगैरे कामाचे नसतात. त्यासाठी जिगर लागते, हिम्मत लागते आणि गुन्हेगारांच्या 2 पाऊल पुढे जाऊन विचार करावा लागतो. अशा वेळी हे मेडल्स वगैरे काही कामाचे नसतात. फक्त घरच्या शोकेसची शोभा वाढवतात. दॅट्स इट. समोरच्या माणसाने प्रतिसाद दिला नाही की तुम्ही अस्वस्थ. अगं तू कामात असेल याचा काहीतरी विचार करा. तू म्हणतेस ना त्याचा तो मूड का काय तो खराब आहे म्हणून. उद्या ते बरोबर लक्षात ठेवून येणार. मग मी म्हणते तसं होतंय की नाही. बरं आता तू विचार करत बसू नको. प्रसाद खा ना. काय खेळ आहे बाई.